अंधेरीत अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभागाकडून जनता दरबार भरवण्यात आला। अंधेरी पोलीस ठाणे या ठिकाणी जनता दरबार भरला होता। पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त परमजीत सिंग दाहिया यांनी हा दरबार भरवला होता। यावेळी तक्रारदारांशी संवाद साधण्यात आला। कल्याणमध्ये वसंत व्हॅली रोडवर प्रशासनाच्या वतीने हॅपी स्ट्रीट उपक्रम राबवण्यात आला। यात रोडवर योगासन, सिंगिंग आणि क्रिकेट सारख्या इतर खेळांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। यावेळी बच्चे कंपनींसह तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मनसोक्त आनंद लुटलाय। तसंच पोलिसांनीही यात सहभाग नोंदवला। प्राध्यापकांची 4300 पदं भरवण्यात येणार आहेत, तर तसा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाने अर्थ विभागाकडे सादर केलाय। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार काय निर्णय घेताय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। राज्यात सार्वजनिक विद्यापीठं आणि अनुदानित कॉलेजेसमध्ये 12,000 जागा रिक्त आहेत। देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचं निवारण करण्यासाठी हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन 14567 ची सुविधा सुरू करण्यात आली आहे आणि यावर मदतीची आवश्यकता असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क त्यांना साधता येणार आहे। वाढवण बंदर आता समृद्धी महामार्गालाही जोडला जाणार आहे। त्यासाठी वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे। या महामार्गामुळे वाढवण बंदर ते इगतपुरी अंतर फक्त 1 तासात पार करता येणार आहे। या महामार्गासाठी 18,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। यवतमाळ जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीने पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित करण्यात आलंय। 110 मोठे, मध्यम, लघु प्रकल्प आणि तलावाचं पाणी आरक्षित असून आगामी काळात पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रकल्पनिहाय पाणी साठा आरक्षित ठेवण्यात आलेला आहे। बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा केस गळतीचा धोका वाढलाय। शेगावमध्ये 3 गावातून 20 रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या 259 वर पोहोचली आहे। त्यामुळे हे परिसरात मोठं भीतीचं वातावरण पसरलंय। त्याचप्रमाणे बाधित कुटुंबियांवर बहिष्कार देखील टाकण्यात आलाय। आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नवी मुंबईतले तब्बल 8,000 कंत्राटी कामगार उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत। समान काम समान वेतन ही मागणी करत हे कंत्राटी कामगार गेल्या महिनाभरापासून आंदोलन करतायत। मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने अजून त्यांची दखल घेतलेली नाहीये। तेव्हा कामगारांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलं। अभिनेत्री प्राजक्ता माळी सुद्धा प्रयागराज मधल्या महाकुंभ मेळ्यात पोहोचली आहे। महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर तिने पवित्र स्नानही केलंय। आयुष्यात एकदाच येणारा अनुभव असं लिहित प्राजक्ता माळीने महाकुंभ मेळ्याला आपला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला। सिंधुदुर्गातील माणगाव या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीद्वारे आयोजित द्वितीय जिल्हास्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झालंय। या अधिवेशनाचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आलंय। अधिवेशनाला 600 विश्वस्त आणि मानकरी उपस्थित होते। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यात 12 मेगावॉट क्षमतेचे 4 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेत। हे प्रकल्प सुरू झाल्याने 3,500 कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा केला जातोय। या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे दिवसा शेती करणं सोपं झालंय। शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा मोठा फायदा होतोय। कल्याणजवळ खडवली रुंदे गावातील जंगलामध्ये मोराची शिकार करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे। वन विभाग अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी वन विभागाचं पथक अधिक तपास करत आहे।
पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवरच्या परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे बिबट्या जेरबंद झालाय, तर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये दाखल करण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यातील शेत शिवार परिसरात काही नागरिकांना पट्टेदार वाघाचं दर्शन झालंय। दरम्यान लगतच्या नाल्यात या वाघाने एका रानडुकराची शिकार देखील केली आहे आणि यावेळी तो नागरिकांना दिसून आलाय। नागरिकांनी याची माहिती वन विभागाला दिली आहे, मात्र वाघाच्या वावरामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। आणि आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। सोयाबीन खरेदी बंद झाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झालेत। सरकारने खरेदी केंद्रांची मुदत वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा किसान सभा राज्यभर आंदोलन छेडणार असा इशारा किसान सभेच्या अजित नवले यांनी सरकारला दिला। किसान सभा याबाबत इशारा देते आहे की सरकारने या प्रश्नाबाबत तातडीने हस्तक्षेप करावा, मुदत वाढवावी, निधीची उपलब्धता करून द्यावी आणि सोयाबीन आधारभावापेक्षा जास्त किमतीने खरेदी होईल यासाठी पावलं टाकावीत। ती त्यांनी जर टाकली नाही तर अनिवार्यरित्या किसान सभेला रणांगणात उतरावं लागेल। कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून आंदोलन करण्याचा इशारा या निमित्तानं आम्ही देतोय। शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। सोयाबीन खरेदी बंद झाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झालेत। सरकारने खरेदी केंद्रांची मुदत वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा किसान सभा राज्यभर आंदोलन छेडणार असा इशारा किसान सभेच्या अजित नवले यांनी सरकारला दिला। किसान सभा याबाबत इशारा देते आहे की सरकारने या प्रश्नाबाबत तातडीने हस्तक्षेप करावा, मुदत वाढवावी, निधीची उपलब्धता करून द्यावी आणि सोयाबीन आधारभावापेक्षा जास्त किमतीने खरेदी होईल यासाठी पावलं टाकावीत। ती त्यांनी जर टाकली नाही तर अनिवार्यरित्या किसान सभेला रणांगणात उतरावं लागेल। कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून आंदोलन करण्याचा इशारा या निमित्तानं आम्ही देतोय। आणि अजून एक महत्त्वाची बातमी आहे। बातमी राजकीय आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना स्वतःचा मुलगाही निवडून आणता आला नाही असा टोला लगावला होता। या टोल्यानंतर आता अमित ठाकरे यांनी स्वतः यावर प्रत्युत्तर दिलंय। मी हरलो तरी खचलो नाही असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय। तर अजित पवारांना देखील स्वतःचा मुलगा आणि पत्नीला निवडून आणता आलं नाही अशी टीका भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी केली आहे। आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही। आमची एक जागा आली, आम्ही काय करायचं? अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता। त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता। मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी, तर मला वाटतं राजसाहेबच देतील त्याच्यामुळे। पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाही आहे, खूप शिकलो या निवडणुकीत। त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही। माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे। अजितदादांनाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही। हरजीत तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे, अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत, कोकणात राणे साहेब हरलेत, विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत, आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत। त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही। नेतृत्व हे लोकाभिमुख असतं, लोकांनी नेता मानलं पाहिजे। निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही। छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला। महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर बिजापूरमध्ये ही चकमक झाली आहे। या कारवाईत 2 जवान देखील शहीद झाल्याची माहिती आहे। बिजापूर परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती। शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार केला, तर डीआरजी बिजापूर त्याचप्रमाणे एसटीएफ C60 जवानांनी त्यांना प्रत्युत्तर देत 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 36 रिपोर्टर।
बातमी नागपूरमधून. नागपुरात विवाहित महिलेचा बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर बलात्कार झाल्याचं समोर आलंय. प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अहिल्यानगरच्या बोल्हे गावमध्ये 2 कचरा वेचणाऱ्या महिलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. काही तरुणांनी मिळून त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे. त्यात त्या दोघीही गंभीर जखमी झाल्यात. दरम्यान या घटनेतील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर त्याच्या इतर साथीदारांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी गावकरी करतात. पिंपरी चिंचवडमध्ये साने चौकामध्ये 4 चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलाने मध्यरात्री अंमली पदार्थांच्या नशेत ही तोडफोड केली आहे. यावेळी जवळपास 10 ते 15 वाहनांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जालन्यात शेतकऱ्याला लुटणाऱ्या टोळीच्या मौजपुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. तर कापूस उत्पादक शेतकऱ्याचे 1.5 लाख रुपये लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. दुचाकीवर गावी जाणारे शेतकऱ्याच्या हातातील बॅग हिसकावून आरोपी फरार झाले होते. कृष्णा शिंदे, विठ्ठल पास्टे, अनिकेत खरात, गजान झाडे असं या आरोपींची नावं आहेत. बीड तालुक्यातील मांजर सुंबा परिसरात ट्रक चालकाचा मृतदेह आढळलाय. धुळे सोलापूर महामार्गालगत एका शेतात कर्नाटक राज्यातील मोहम्मद सलीम वय 55 वर्षे या व्यक्तीचा मृतदेह आढळलाय. या मयताच्या शरीरावर मोठे घाव असल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जाते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात. नागपुरात शीतला माता मंदिरातून दानपेटी चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून 2 चोरटे दानपेटी घेऊन जाताना दिसतात. दरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून 84,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आणि आता तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही इयरफोन वापरत असाल तर सावधान व्हा, कारण इयरफोननं एका तरुणाचा बळी घेतलाय. कारण हे इयरफोन आता बॉम्ब ठरू लागल्यात. नेमकं काय आहे याचं कारण, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पहा. नेकबँड नाही तर गळ्यातला बॉम्ब. ब्लूटूथ नेकबँडने घेतला तरुणाचा जीव. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह. सध्या सर्रासपणे ब्लूटूथ नेकबँडचा वापर अगदी सर्वच जण करतात. वापरण्यास सुटसुटीत असल्याने अनेकांच्या गळ्यामध्ये हा नेकबँड लटकलेला दिसतो. मात्र हा नेकबँड नाही तर गळ्यात लटकणारा जीव घेणा जिवंत बॉम्ब आहे. धक्का बसला ना? पण होय, याचाच प्रत्यय येणारी घटना घडलेली आहे. या नेकबँडने लखनौ मधील एका तरुणाचा मृत्यू झालाय. 27 वर्षाचा आशिष ब्लूटूथच्या सहाय्याने नेकबँड लावून फोनवर बोलत होता. तेव्हाच मोठा आवाज होऊन स्फोट झाला आणि क्षणार्धात आशिष जमिनीवर कोसळला. त्याच्या मानेखालचा पूर्ण भाग आणि छाती जळाली होती. नेकबँड गळ्यातच वितळला होता. आपल्या गळ्यात नेकबँड नाही तर बॉम्ब आहे याची कल्पनाही त्याला नव्हती. यात आशिषचा जीव गेला आणि पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. नेकबँडच्या स्फोटाची कारणं काय आहेत जाणून घेऊयात. बॅटरी क्षमतेपेक्षा जास्त चार्ज करणे. चार्जिंग करताना काही गडबड झाल्यास स्फोट होऊ शकतो. सलग दीर्घकाळ नेकबँडचा वापर केल्यास स्फोट होऊ शकतो. चांगल्या दर्जाचा नेकबँड नसल्यासही स्फोट होण्याची शक्यता. दरम्यान ब्लूटूथ वापरताना नक्की काय काळजी घ्याल तेही पाहूयात. मानांकित ब्रँडची उत्पादनच खरेदी करा. चार्जिंग सुरू असेल तर वापर करणं टाळा. चार्जिंग करताना नेकबँड गरम झाल्यास प्लग बंद करा. तासनतास नेकबँडचा वापर टाळा. वापरासाठी अगदी सुटसुटीत असल्याने अनेक जण असे ब्लूटूथ नेकबँड वापरतात. मात्र योग्य काळजी न घेतल्यास हाच नेकबँड कधी गळ्यात लटकणारा बॉम्ब ठरेल हे कळण्याआधीच जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे वेळीच सावध व्हा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर. मुंबई गोवा महामार्गावर कर्नाला या ठिकाणी अपघात झालाय.
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कारवर कंटेनर कोसळलाय. मृत आणि जखमींबाबत अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाहीये. नंदुरबारमध्ये धडगाव तालुक्यामध्ये पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याचा गैरप्रकार उघडकीस आलाय. पोस्टात आलेली महत्त्वाची कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकण्यात आली आहेत. तसंच नागरिकांच्या खोट्या सह्या करत जवळपास 1,500 आधार कार्ड उघड्यावर फेकण्यात आल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केला. गटाराच्या पाण्यामुळे मुंबईच्या पवईमध्ये भीषण अपघात झालाय. गटाराच्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. गटाराच्या पाण्यासंदर्भात मुंबई पालिकेकडे सातत्याने तक्रार करून देखील पालिकेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक करतात. चिखली बुलडाणा रोडवरील सवना फाटानजीक मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 युवकांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव एसटी बसने धडक दिली आहे. या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झालाय तर दुसरा गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. आलोक शिंगणे असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. पुण्याच्या राजगड तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा मृत्यू झालाय. चढाईनंतर दम लागल्यानंतर पाणी पिल्याने स्ट्रोक येऊन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. संबंधित पर्यटक वारजे परिसरातला असून रणजित मोहदास शिंदे असं या मृत पर्यटकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यात कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झालाय. यावेळी भरधाव येणाऱ्या कारने 7 ते 8 वाहनांना धडक दिली आहे. अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाहीये, मात्र गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलंय. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते पुण्यातून. पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांमध्ये 3 नवे रुग्ण आढळलेत. त्यामुळे आता जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या 183 वर येऊन पोहोचली आहे. त्यातल्या 87 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय तर 21 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे. आतापर्यंत राज्यात जीबी सिंड्रोममुळे 6 जणांचा मृत्यू झालाय. धायरी, नांदेडगाव, सिंहगड रस्ता, किरकटवाडी आणि खडकवासला या जागांवरील या भागातील रुग्णसंख्या अधिक असल्याची माहिती आहे. आणि अजून एक मोठी बातमी पुण्यातूनच समोर येते. पुण्यामध्ये आता खासगी बोरवेलचं सर्वेक्षण होणार आहे. वापरात नसलेल्या बोरवेल बंद करण्यात येणार आहेत. बोरवेलमध्ये मुलं पडण्याच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नियमावली घालून दिली आहे. बोरवेलच्या सुरक्षेसाठीच्या या नियमावलीची अंमलबजावणी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले. तर बोरवेलची नियमावली आपण पाहतोय. वापरात नसलेल्या बोरवेल्स बंद करणे, बंद न केल्यास संबंधितांवर कारवाई करणार आहे. सर्व बोरवेलची नोंदणी करणं अनिवार्य. बोरवेल भोवती संरक्षक भिंत, सूचना फलक असायला हवा. नियमांचं पालन होत नसल्याचं दंडात्मक कारवाई केली जाणार. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर. बातमी जालन्यातून. जालन्यामध्ये विद्युत डीपीला अचानक आग लागली होती. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसून डीपीला अचानक आग लागल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला होता. विद्युत डीपीला अचानक आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेलं नसून या आगीच्या घटनेमुळे एकच खळबळ माजली. शिरपूरमध्ये 2 करोडहून अधिकचा गांजा पोलिसांनी हस्तगत केलाय. आंबेगाव शिवारात वन विभागाच्या जमिनीवर जवळपास 3 एकर गांजाची शेती उद्ध्वस्त झाली आहे. मका आणि ज्वारी पिकांच्या आडून ही गांजाची शेती केली जात होती. जवळपास 14,000 किलो गांजा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
कल्याण रेल्वे स्टेशनवर एका तिकिटामागे रेल्वे प्रवाशांकडून तब्बल 30 रुपये तर कधी 10 रुपये जादा घेतले जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. प्रयागराजचं तिकीट काढणाऱ्या प्रवाशांकडून एका तिकिटामागे 30 रुपये अधिकचे वसूल करत असल्याचं दिसून येत आहे. मराठी येतं बोलता? मराठी बोलता येतं का? काय मराठी बोलतात? मी काय बोलतो, पैसे काय एक्स्ट्रा घेत आहेत? प्रत्येक पॅसेंजर कडून 30 रुपये एक्स्ट्रा काय घेत आहेत? 30 रुपये कशाला एक्स्ट्रा घेत आहेत त्यांच्याकडनं? नाही, 30 एक्स्ट्रा कशाला घेत आहेत? तिकीट देखो, 30 रुपये एक्स्ट्रा क्यों ले रहे हो आप? आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. ममताच्या महामंडलेश्वर पदावरून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ममतानं तब्बल 10 कोटी रुपयांना महामंडलेश्वर पद खरेदी केल्याचा दावा करण्यात आलाय. नेमका काय आहे हा दावा आणि ममतानं त्यावर काय म्हटलंय यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहूयात. 10 कोटीत ममता महामंडलेश्वर. ममतानं पैसे देऊन विकत घेतलं पद. ममता म्हणते माझं बँक अकाउंट तर सील. महाकुंभमेळ्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावर बसवण्यावरून मोठा वाद उफाळून आला. अखेर किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी दास यांनी ममताची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी केली. इतकंच नाही तर ममताला दीक्षा देणाऱ्या किन्नर आखाड्याच्या लक्ष्मीनारायण त्रिपाठींनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवलं. मात्र हा वाद काही केल्यानं संपायला तयार नाहीये, कारण ममताने 10 कोटी रुपये देऊन महामंडलेश्वर पद मिळवल्याचा आरोप होतोय. ममताने मात्र आपलं बँक अकाउंट सील असून पैसे नसल्याचं म्हटलंय. मेरे पास 10 क्या, मेरे पास 1 करोड़ भी नहीं है. मेरे बैंक अकाउंट सील किए गए हैं गवर्नमेंट ने. आपको मालूम नहीं मैं किस तरह से रह रही हूँ, मेरे जीवन में रह रही हूँ. ये आंसू ऐसे ही नहीं आ रहे. मैंने काफ़ी त्याग किया है, काफ़ी चीज़ का. टॉपलेस फोटोशूट आणि नंतर ड्रग्ज प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये असतानाही ममता वादग्रस्त होती. 2013 मध्ये ममताने हिंदी चित्रपटसृष्टी सोडून ड्रग माफिया विकी गोस्वामी सोबत दुबईत लग्न केल्याचा आरोप आहे. हा तोच ड्रग माफिया आहे ज्याला दुबईत ड्रग्ज तस्करी प्रकरणी 12 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता. आता संन्यास घेतल्यानंतरही वाद तिची पाठ सोडायला तयार नाहीये. महामंडलेश्वर पदावरून हटवलं असलं तरी महाकुंभमेळा संपेपर्यंत तरी ममताची वादांपासून सुटका नाही हेच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.